नमस्कार मंडळी, मी यूट्यूबर दर्शन भालेकर आपलं मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आपण आज आलो आहोत संगमेश्वर येथील राजवाडी येथील श्री देव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचं जे कुंड आहे ते पाहण्यासाठी. तर चला जाऊयात. तर आपण फायनली येऊन पोहोचलोय राजवाडी येथील गरम पाण्याचं कुंड आणि श्री देव सोमेश्वर मंदिराच्या इथे. तर समोरच आपण आल्यावर इथे समोर आहे जे गरम पाण्याचं कुंड आणि त्याच्याबरोबर समोर येथे श्री देव सोमेश्वर मंदिर आहे. तर आपण तिथे सुद्धा जाणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की आपल्या पाठीमागे जे आहे ते गरम पाण्याचं कुंड आहे. त्यातून आपल्याला वाफा वगैरे येताना आपल्याला दिसू शकतात. या गरम पाण्याचं असं एक वैशिष्ट्य आहे की असं म्हटलं जातं की ह्या पाण्याने आंघोळ केल्यावर आपल्याला जे त्वचेचे आजार जे होतात ते काय आजार होत नाहीत असं म्हणणं आहे. तर इथे आल्यावर ह्या साईडला आपल्याकडे आंघोळ करण्यासाठी जागा आहे आणि इथे जे ह्या साईडला जी जागा आहे तर त्याचा उपयोग आपण मंदिराच्या पूजेसाठी वापर केला जातो. तर इथे आपल्याला एक माहितीसाठी एक बोर्ड लावलेला आहे. समोर आपण पाहू शकतो तिथे समोर आपल्याला दीपस्तंभ पाहायला मिळतो. हा जो आपल्याला समोर पाहायला मिळतोय तो इथला दीपस्तंभ आहे.